माझी आई मला रोज कडू सरबत द्यायची. ती मला सांगायची की हे सरबत पी, नाहीतर मी मरेन. मी एक दिवस सरबत पिण्यास नकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी माझी आई राहिली नाही. मग एके दिवशी सरबतचं रहस्य कळल्यावर माझ्या पायाखालून जमीन निघाली. कारण ते सरबत नाही, ते तर एक. माझे नाव जॉनी आहे. मी 17 वर्षांचा होतो. तेव्हा आम्ही एकत्र राहत होतो. माझ्या वडिलांच्या कुटुंबात 4 भाऊ राहत होते. माझे वडील त्यात सर्वात लहान होते. त्या सगळ्यांना लहान मुलं होती आणि त्या सगळ्या मुलीच होत्या. त्या कुटुंबातील मी एकुलता एक मुलगा होतो. मी कुटुंबात एकुलता एक मुलगा असल्यामुळे सर्व माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि सर्वजण माझा हट्ट पुरवत असत. माझे सर्व काका माझ्याशी असं वागायचे की मी त्यांचा स्वतःचा मुलगा आहे. एवढं प्रेम ते माझ्यावर करायचे. माझ्या तोंडून बाहेर पडणारी कोणतीही इच्छा पुढच्या 2 मिनिटात पूर्ण व्हायची. पण त्या घरात एकच व्यक्ती अशी होती जिने माझे लाड तर काय, ती माझ्याशी प्रेमाने कधी बोलली पण नाही. जिने मला कधी प्रेमळ नजरेने पाहिलेही नव्हतं, जे की तिला करायला हवं होतं आणि तो माझा हक्क होता की तिने माझी काळजी करायला हवी होती. तिने कधीच माझी हिंमत वाढवली नाही. मी तिच्यासाठी महत्त्वाचं आहे असं मला कधीच वाटलं नाही. ती माझी आई होती. माझी आई माझ्यासोबत सावत्र मुलगा असल्यासारखं वागायची. मी अभ्यासात चांगला होतो. दरवेळेस माझा पहिला नंबर यायचा. तरीही तिने कधी माझी स्तुती केली नाही. काही चांगलं काम केले तरी ती माझ्यावर रागवायची. वडीलही तिला अनेकदा समजावत असत, असं का करतेस? असे सर्व नातेवाईक सांगतात की या महिलेला तिच्या मुलाची काळजी नाही. एके दिवशी आई वैतागून सर्वांसमोर म्हणाली, होय, मी एका मुलाची आई आहे. मग यात काय विशेष? तुमच्या घरात फक्त मुलीच आहेत म्हणून तुम्हाला ही मोठी गोष्ट वाटते. त्यामुळे तुम्हाला जर त्याचं कौतुक असेल तर करत जा, पण मला काही सांगू नका. त्याची काळजी करा, त्याचे नखरे पुरवा, पण मला त्याची पर्वा नाही. त्यामुळे मला कोणीही काही शिकवत बसू नका. आजपर्यंत मी आईला ना कधी उलट बोललो होतो ना कधी तिच्या विरुद्ध वर्तन केलं होतं. तरी पण आई माझ्याशी असं का वागते ही गोष्ट मला नेहमी खटकत होती. मला तर हेही कळले होते की एकदा माझ्या वडिलांनी माझ्या आईला जबरदस्तीने घटस्फोट दिला आणि परत आईशीच लग्न केलं. आईने मला या गोष्टीचं कारणही सांगितलं नव्हतं. तिने तिचं दुःख कधीच माझ्यासोबत शेअर केलं नाही. पण ती माझी आई होती आणि माझे तिच्यावर प्रेम होते. काकू सगळ्यांशीच खूप जास्त वाईट वागायची, पण ती सगळ्यांसोबतच अशी होती आणि आम्हाला हे माहीत होतं की ती तशीच आहे. पण माझी आई माझ्या चुलत भावंडांशी चांगली वागायची. पण मी तिचा मुलगा असून तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं. मी तिच्या प्रेमासाठी आसुसलो होतो. रोज रात्री माझी आई मला विषासारखं कडू सरबत प्यायला द्यायची. माझ्या लहानपणापासून ती हे काम करत होती. एक दिवसही सोडला नाही. पूर्वी मी लहान होतो, मला मान्य होतं, पण तिचा हा दृष्टिकोन मलाही समजू शकला नाही. ती ते सरबत मला का पाजायची? ती रोज रात्री माझ्या खोलीत यायची. ती मला सरबत आणायची आणि मी जोपर्यंत सरबत पित नाही तोपर्यंत माझ्या बाजूला बसायची. एके दिवशी ते सरबत प्यायल्याने मी खूप आजारी पडलो. रात्री पोटात खूप दुखत होतं. सगळेच खूप अस्वस्थ झाले आणि मला रात्रीच डॉक्टरकडे जावे लागले. डॉक्टरने जे काही पित आहेस ते आता पिऊ नकोस असं सांगितलं. मग मी दुसऱ्या दिवशी रात्री आईला सरबत पिण्यास नकार दिला. माझ्या प्रकृतीबद्दलही सांगितलं, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. तिचा सरबत पिण्यावरच भर होता. पण मी काल रात्री हॉस्पिटलमधून परत आलो आहे, मी ते सरबत पिणार नाही असं स्पष्टपणे माझा नकार मी दिला की मला असे काही प्यायचे नाही. पण तिला माझी अजिबात पर्वा नव्हती. मी कसे तरी ते विषासारखे सरबत प्यायला पाहिजे हे तिला वाटत होते. आज पहिल्यांदा मी ते सरबत पिण्यास नकार दिला होता आणि माझा इरादा पक्का होता. हे तिला कदाचित समजले होते की आज मी तिचं ऐकणार नाही. मी ते सरबत अजिबात पिले नाही. ती खूप अस्वस्थ होत होती, मला विनवण्या करत होती, पण मी काही केले ऐकलं नाही आणि अचानक तिच्या तोंडून अशी गोष्ट बाहेर पडली की मी ऐकून स्तब्ध झालो. ती म्हणाली, जर मी ते सरबत प्यायलो नाही तर अनर्थ होईल. कृपया हे सरबत पी. हे सरबत न प्यायलास विनाश होईल. काहीतरी असे घडेल जे मी तुला सांगू शकत नाही. फक्त माझं ऐक आणि हे सरबत पिऊन टाक. पण मी काही तिचं ऐकलं नाही. ती रडत माझ्या खोलीतून निघून गेली. पण मला तिच्या रडण्याची पर्वा नव्हती. मी विचार केला की तिला आता ही जिद्द सोडून द्यायला हवी. मग मी शांत झोपलो आणि सकाळी एक वाईट बातमीने माझे डोळे उघडले आणि ती वाईट बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. वाईट बातमी अशी होती की माझी आई आता या जगात राहिली नव्हती. ती रात्री चांगली झोपली आणि रात्री केव्हा तरी तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तिच्या मृत्यूचं कारण काही समजले नाही, कारण तिला काही आजारही नव्हता आणि तिचा अपघातही झाला नव्हता. हे असे कसे घडले? मनात अनेक प्रश्न होते, पण प्रश्नांपेक्षा दुःख जास्त होते. आई म्हणाली होती, सरबत पी, नाहीतर काहीतरी होईल. माझ्या आईने या दिशेने इशारा तर केला नव्हता.
आईच्या मृत्यूनंतर माझ्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, हे सगळं सरबताशी संबंधित होतं का? आई गेल्यानंतर तिच्या कपाटातील काही कागदपत्रांवर माझी नजर पडली. त्यात जुन्या वहीत लिहिलं होतं, दररोज रात्री त्याला हे औषध प्यायला द्यावं लागेल, नाहीतर माझं आयुष्य धोक्यात येईल. त्या वहीच्या शेवटी स्वाक्षरी होती, माझ्या आजीची. पण धक्का बसला, कारण आजी तर माझ्या जन्माआधीच गेली होती. मग या वहीचं रहस्य काय? मी पुढे वाचलं. आमच्या घरावर एक श्राप आहे. जर घरातील एकुलता एक मुलाने हे औषध प्यायलं नाही तर आईचं आयुष्य नष्ट होतं. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. हे वाचून माझ्या अंगावर काटा आला. माझ्या कुटुंबात सगळ्यांना मुली होत्या. एकुलता एक मुलगा फक्त मीच होतो. म्हणजेच तो श्राप मोडला होता आणि त्याची किंमत माझ्या आईने तिच्या जीवाने चुकवली. त्या क्षणी मला आठवलं, आई रोज म्हणायची, हे सरबत पी, नाहीतर मी मरेन. आणि ते खरं ठरलं होतं. आईच्या कठोर वागण्यामागे हेच भीषण सत्य लपलेलं होतं. ती माझ्यावर प्रेम करत नव्हती असं मला वाटायचं, पण खरी गोष्ट अशी होती की ती तिचं आयुष्य वाचवण्यासाठी रोज माझ्यासाठी झगडत होती. मी विचार करून हादरलो. आईने कधीच मला सांगितलं नाही, कारण ती मला घाबरवू इच्छित नव्हती. तिला माहीत होतं की एक दिवस मी तिचं ऐकणं थांबवेन आणि त्या दिवसानंतर तिचं आयुष्य संपेल. आई गेल्यानंतर रोज रात्री मला ते सरबत आठवू लागलं. मी कपाट उघडून बाटली पाहिली. आत अजून थोडं सरबत होतं, पण डॉक्टरांनी सांगितलं होतं ते विषासारखं आहे, आरोग्यासाठी धोकादायक आहे. मग ते सरबत नेमकं होतं तरी काय? मी ते तपासण्यासाठी प्रयोगशाळेत दिलं. रिपोर्ट आला. त्यात काही औषधी वनस्पतींचे मिश्रण होतं, ज्यात थोडं प्रमाणात धोकादायक घटक होते. पण त्यातली खरी भीती ही नव्हती. खरं भय त्या श्रापाचं होतं. आजही मला कळत नाही, श्राप खरंच होता का की फक्त एक समजूत. पण एक गोष्ट मात्र खरी होती, मी सरबत नाकारलं आणि दुसऱ्याच दिवशी माझी आई गेली. आज मी 25 वर्षांचा आहे, पण अजूनही रोज रात्री मला आईचे ते शब्द ऐकू येतात, जॉनी हे सरबत पी, नाहीतर मी मरेन.